नई कार जीतने का मौका। वाओ, पापा को सरप्राइज दूंगी। बस थोड़ी सी तो उनकी डिटेल भरनी है। रुक जा बुद्धू। व्हाट? ऐसे पॉपअप से सावधान रहो, स्कैमर्स पर्सनल डिटेल्स का गलत यूज कर सकते हैं। ओ, तो समझ गई ना, रिलैक्स। पर कार जीत जाते तो पापा होमवर्क नहीं कराते। आरबीआई कहता है स्मार्ट बनो, कूल रहो। हा व्हिडिओ मोस्टली तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल बऱ्याचशा ॲड्समध्ये. यू विल बी सरप्राइज की या व्हिडिओचा आपल्या सेशनशी काय संबंध, काय रिलिव्हन्स आहे. जनरली आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये देर आर सो मेनी थिंग वी डू इन टर्म्स ऑफ आपल्याला लोन घ्यायचं आहे किंवा तुम्हीसुद्धा कस्टमरचा डेटा ज्यावेळेस कलेक्ट करतात, लोन देताना, अकाउंट ओपन करताना अतिशय इझिली आपण तो डेटा घेतो. व्हॉट्सअपवर घेतो, ईमेलवर घेतो, मग त्याचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा त्याचे पर्सनल डिटेल्स असतील, हे खूप इझिली आपण घेत असतो. तुम्ही एखादी कार घेतली, विदिन अ डेज टाईम तुम्हाला व्हेकल पॉलिसीजचे फोन यायला लागतात. तुम्ही एखादी बाईक घेतली, पॉलिसीजचे फोन यायला लागतात. तुम्ही एखादा एअर कंडिशनर घेतला, त्याचे मेंटेनन्स रिलेटेड तुम्हाला कॉल येत असतात की आम्ही AMCs प्रोव्हाइड करतो. राईट, दिस इज व्हेरी कॉमन आपल्याकडे. कधी अनुभवलं आहे असं की नाही? आय नो हा सेशन जो आहे हा अतिशय टफ टाईममध्ये केला आहे आपण, आफ्टर लंच, दॅट टू आफ्टर सच अ वंडरफुल डिलिशियस लंच. थोडंसं कठीण असेल सगळ्यांना, बट लेट्स ट्राय दिस ॲज इंटरॅक्टिव्ह ॲज पॉसिबल. म्हणजे थोडंसं आपल्याला, मी डुलकी नाही म्हणणार, पण थोडंसं ॲक्टिव्ह राहता येईल. सो जनरली आपण ज्या पद्धतीने भारतात, मी म्हणेल पर्टिक्युलरली डेटा ज्या पद्धतीने आपण आपला डेटा इतरांना देतो किंवा इतरांचा डेटा त्यांच्याकडनं घेतो, हे खूप इझिली आपण करतो. आणि व्हेन आय से डेटा, डेटा म्हणजे काय? व्हेन आय एम टॉकिंग अबाउट डेटा, डेटा म्हणजे इन्फॉर्मेशन, एखाद्या व्यक्तीबद्दलची इन्फॉर्मेशन, बरोबर? मग त्या व्यक्तीचं नाव असेल, डेट ऑफ बर्थ असेल, पासपोर्ट नंबर असेल, पॅन नंबर असेल, राईट, आधार कार्ड नंबर असेल. दिस इज कॉल्ड ॲज पर्सनल डेटा, राईट. हा पर्सनल डेटा आपण खूप इझिली ट्रान्झॅक्ट करतो, खूप इझिली आपण तो डिस्ट्रीब्यूट करतो किंवा कलेक्ट करतो. आता तुम्ही म्हणाल प्रॉब्लेम काय आहे? हे तर आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा आमची ड्युटी की आम्हाला तो डेटा घ्यावा लागतो. किंवा एखादं मोबाईल कनेक्शन घ्यायचं असेल, इंटरनेट कनेक्शन घ्यायचं असेल, आम्हाला द्यावा लागतो. तो आम्ही देऊ नये का? दिला पाहिजे, कलेक्ट केला पाहिजे. पण हा डेटा सिक्युअर ठेवणं ही सुद्धा आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. हा डेटा आपण ज्याला देतो आहोत ती व्यक्ती किती रिस्पॉन्सिबल आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आणि मग समजा कोणी तो डेटा मिसयूज केला तर त्याचे रिपरकशन्स काय? तुम्हाला माहित आहे भारतामध्ये याच्यासाठी काही आहे का? कायदा आहे? डज एनीवन नो? इज देयर अ लॉ टू प्रोटेक्ट युअर पर्सनल इन्फॉर्मेशन? एनी क्लू, एनी आयडिया? बँकांना काही बंधनकारक आहे? ओके, तुम्ही न्यूजमध्ये वाचलं असेल, यूट्यूबवर व्हिडिओज बघितले असतील किंवा वर्तमानपत्रांमध्ये बातम्या वाचल्या असतील, TV वर बातम्या पाहिल्या असतील. बरेचसे इन्सिडेंट होतात, डेटा ब्रीच होतात, बरोबर? ऐकलं असेल कदाचित. मे बी कॉलेजमध्ये जाणारी मुलं असतील तुमची, ते कदाचित सांगत असतील. हा डेटा ब्रीच म्हणजे काय आणि ह्या डेटाचं पुढे काय होतं? भारतामध्ये आणि जगामध्ये ज्याला कॉमन टर्ममध्ये डेटा प्रायव्हसी जे म्हटलं जातं, दिस डेटा प्रायव्हसी इज नाव governed by stringent laws across the globe.
आय कांट से दॅट सेम फॉर इंडिया, सध्या तरी नाही, पण भारताने सुद्धा स्वतःचा एक डेटा प्रायव्हसी लॉ तयार केला आहे. ऑगस्ट 2023 मध्ये तो पब्लिश झाला आहे आणि त्याची एन्फोर्समेंट अजून नाही आहे. पण तुम्ही जर भारताबाहेर गेलात तर डेटा प्रायव्हसी ही खूप सिरियसली घेतली जाते आणि जगात डेटा प्रायव्हसी सगळ्यात जास्त सिरियसली घ्यायला सुरुवात झाली ज्यावेळेस युरोपियन युनियन, हे तुम्ही ऐकलं असेल, युरोपियन युनियन माहिती आहे, ऐकलंय? युरोपातले जेवढे देश आहेत एक्सेप्ट ब्रिटन और इंग्लंड, ते सगळं याचा युरोपियन युनियनचा पार्ट आहे. आणि ह्या युरोपियन युनियनने संपूर्ण युरोप खंडासाठी एक लॉ तयार केला आहे, त्याला म्हणतात GDPR. हा GDPR युरोपियन युनियनने एन्फोर्स केलेला आहे लीगली. सो थोडक्यात युरोपात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची पर्सनल इन्फॉर्मेशन आणि सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन ही जी आहे, पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजे काय, आता मी सांगितलं जसं डेट ऑफ बर्थ आहे, त्यानंतर तुमचं पॅन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, तुमचं नाव आहे, पासपोर्ट आहे, ही पर्सनल इन्फॉर्मेशन झाली. मग सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन काय आहे? एनी गेसेस व्हॉट इज द सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन? नो? तुमचे रेटिना स्कॅन्स, बायोमेट्रिक्स, तुमच्या हेल्थ रिलेटेड इन्फॉर्मेशन, राईट? दिस इज ऑल सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन. सेक्शुअल ओरिएंटेशनचे डिटेल्स, दिस इज ऑल सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन. सो युरोपातल्या कोणत्याही व्यक्तीचे ही जी इन्फॉर्मेशन आहे, जर एखादी कंपनी, एखादी बँक, एखादी ऑर्गनायझेशन जर कलेक्ट करत असेल तर त्यांची ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ती इन्फॉर्मेशन लीक व्हायला नको कुठे, म्हणजे अनऑथोराइज युजर्सकडे, लोकांकडे ती जायला नको. हा लॉ ते एन्फोर्समेंट करतो. जर ते कुणाला देत असतील एखाद्या थर्ड पार्टीला, तर हे त्या ऑर्गनायझेशनचं काम आहे की ती थर्ड पार्टी तो डेटा सेक्युअर कसा असेल ते पाहणं, त्याच्या रिलेटेड मे बी टेक्नॉलॉजीज असतील, प्रोसेसेस असतील, त्या बिल्ड करणं, हे त्यांचं काम आहे. आणि जर समजा आज आपण जो सेशन कव्हर करणार आहोत तो डेटा प्रायव्हसीबद्दल आपण बोलणार आहोत. डेटा प्रायव्हसी काय आहे, डेटा प्रायव्हसीमध्ये काय कंपोनंट येतात, जगात आणि भारतात डेटा प्रायव्हसीसाठी, डेटा प्रायव्हसी प्रोटेक्शनसाठी काय केलं पाहिजे. हा जो लॉ आहे भारतातला जो आता पब्लिश झाला आहे आणि इतर जगातले जे काही आणखी डेटा प्रायव्हसी लॉज असतील ते काय म्हणतात, त्यानंतर असे ब्रीचेस जे असतात, डेटा ब्रीच जे असतात ते झाले तर काय होऊ शकतं, त्या ऑर्गनायझेशनला त्याचा काय इम्पॅक्ट असतो, हे आपण आज बघूया. डेटा प्रायव्हसी लॉजमध्ये पर्टिक्युलरली तुम्हाला डेटा प्रायव्हसीच्या डेफिनेशन्स, त्यानंतर ती किती इम्पॉर्टंट आहे, डेटा प्रायव्हसी किंवा कोणत्याही व्यक्तीचा डेटा हा सिक्युअर ठेवणं किती इम्पॉर्टंट आहे ऑर्गनायझेशनसाठी, त्याचा इम्पॅक्ट काय असतो बिझनेसेसवर, गव्हर्नमेंटवर काय इम्पॅक्ट आहे, ॲज अन इंडिव्हिज्युअल तुमचे माझे काय राईट्स आहेत, टेक्नॉलॉजी काय रोल प्ले करते ह्याच्यामध्ये, आणि त्याचे ग्लोबल इम्प्लिकेशन्स काय आहेत, हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. जसं मी आधी सांगितलं की जर एखादा डेटा ब्रीच झाला तर त्याचे इम्पॅक्ट भरपूर आहेत त्या ऑर्गनायझेशनसाठी जी तो डेटा कलेक्ट करते आहे. गव्हर्नमेंट्सवर सुद्धा इम्पॅक्ट्स आहेत कारण तो सिटिझनचा डेटा आहे. त्याचे रेग्युलेशन्स कसे असले पाहिजे, ॲज वी स्पीक आतापर्यंत जवळपास 137 देशांमध्ये डेटा प्रायव्हसी लॉ हा ड्राफ्ट झालेला आहे किंवा इम्प्लिमेंट झालेला आहे. सो जे काही जगातले 172-175 देश आहेत त्यापैकी
डेटा प्रायव्हसी कशा करता आवश्यक आहे. सो बेसिकली मी आता जसं एक्झाम्पल दिलं तुम्हाला की डेटा प्रायव्हसी इम्पॉर्टंट आहे, कारण हा जो डेटा आहे हा पर्सनल डेटा आहे एखाद्या व्यक्तीचा. तो प्रोटेक्ट करणं आवश्यक आहे. तो कुणी स्टील करणार नाही, तो चोरणार नाही, त्या डेटाची थेफ्ट होणार नाही, हे आवश्यक आहे. ओके, ही काही एक्झाम्पल्स आहेत जे जगात काही मेजर डेटा ब्रीच झाले आहे. याहू डेटा ब्रीच झाला होता 2013-2016 मध्ये. यात जवळपास 3 बिलियन अकाउंट्सचा डेटा हा लीक झाला होता. याहूच्या अकाउंट्समध्ये काय असतील तर लोकांचे ईमेल ॲड्रेसेस, त्यांचे पासवर्ड, त्यांचे डिटेल्स हे सगळे लीक झाले होते, हॅक झाले होते. इक्विफॅक्स हा खूप नोन ब्रीच आहे, UK मधला फिनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे ही इक्विफॅक्स. 2017 मध्ये 148 मिलियन अमेरिकन रेकॉर्ड्स ब्रीच झाले होते इक्विफॅक्समध्ये. त्याचं रिझन थोडंसं टेक्निकली इथं एक्सप्लेन केलं की ते कशामुळे झाले होते. सो एक व्हलनॅबिलिटी होती त्यांच्या सिस्टम्समध्ये, ती हॅकर्सनी एक्सप्लॉइट केली होती. त्यानंतर फेसबुक आपण सर्वच वापरतो. तुम्ही नसला वापरात तर आय एम शुअर जी यंग जनरेशन आहे, तुमची मुलं मुली असतील ते 100% फेसबुक वापरत असतील. फेसबुकचा एक मेजर डेटा लीक झाला होता. इंडियात एक आधार कार्डचा एक मेजर डेटा लीक झालेला आहे 2018 मध्ये. जवळपास 1.1 बिलियन रेकॉर्ड्स याच्यात लीक झाले होते. त्याच्यात बायोमेट्रिक डेटा होता, आधार नंबर होते, पर्सनल इन्फॉर्मेशन होती. त्यानंतर कॅपिटल वनचा 2019चा एक डेटा ब्रीच आहे. एक 106 मिलियन रेकॉर्ड्स याच्यात लीक झाले होते. मूव्हिटचा एक डेटा ब्रीच आहे, त्याच्यात ऑलमोस्ट 62 मिलियन रेकॉर्ड्स. आणि हे सगळे रेकॉर्ड जे आहे ते सगळे लोकांची पर्सनल इन्फॉर्मेशन आहे. हे एवढे डेटा ब्रीच, हे काही एक्झाम्पल्स आहेत, असे अनेक झालेले आहेत. नाव तुम्ही म्हणाल की हे डेटा ब्रीच कशामुळे होतात आणि मग याचे इम्प्लिकेशन्स काय आहेत. आणि इव्हेंच्युअली ज्यावेळेस इंडियाचा प्रायव्हसी लॉ एन्फोर्स होईल त्यावेळेस सगळ्या ऑर्गनायझेशन, मग तुमची बँक असो, कोऑपरेटिव्ह बँक असो, पतपेढी असो, टेलिकॉम ऑर्गनायझेशन असो, हॉटेल असो, सगळ्यांना तो ॲप्लिकेबल होईल. जो कोणी पर्सनलाइज डेटा कलेक्ट करेल त्या प्रत्येक ऑर्गनायझेशनला हा लॉ ॲप्लिकेबल होणार आहे वन्स इट इज एन्फोर्स. आउट ऑफ इंडिया जसं मी सांगितलं, EU मध्ये हा लॉ ऑलरेडी GDPR तिथं ॲप्लिकेबल झालेला आहे. युनायटेड अरब एमिरेट्समध्ये त्यांचा फेडरल लॉ आहे. बँकांसाठी त्यांचा सेंट्रल बँक जी आहे UAEची, त्यांनी वेगळा एक लॉ आणलेला आहे. त्यानंतर सौदी अरेबियामध्ये सामा म्हणून आहे, त्यांचा डेटा, सामा इज देअर गव्हर्निंग बॉडी. जसं आपलं RBI आहे तसंच सौदी अरेबियन मॉनिटरी ऑथॉरिटी आहे. सो प्रत्येक देशामध्ये मोस्टली डेटा प्रायव्हसी एन्फोर्समेंट हे आलेलं आहे. ह्याच्यात सगळ्यात मोठे जे ब्रीचेस आतापर्यंत झालेले आहेत त्याच्यात मेजर इश्यूज जे आहेत ते ह्युमन एरर. म्हणजे तुम्ही कम्प्युटर वापरतात, तुमचे सॉफ्टवेअर वापरतात, तुम्ही त्याच्यावर इंटरनेट वापरतात आणि खूप इझिली तुम्ही काही वेबसाईट बघत असाल, बऱ्याच वेळा पॉपअप्स येतात, राईट, ते आपण क्लिक करतो, अनावधानाने का होईना पण ते क्लिक करतो. पण बऱ्याच वेळा त्यात काही मॅलवेअर असू शकतात, त्यात काही व्हायरसेस असू शकतात, जे अटॅकर त्या व्हायरस थ्रू काही प्रोग्राम्स रन करून तुमचा डेटा चोरू शकतात. सो ह्युमन एरर हा सगळ्यात कॉमन इश्यू आहे कोणत्याही डेटा ब्रीचसाठी. मॅक्सिमम डेटा ब्रीचेस जे आहेत ते ह्युमन एररमुळे झालेले आहेत. ॲव्हरेज कॉस्ट जी आहे डेटा ब्रीचची वन्स अक्रॉस ग्लोब, एका डेटा ब्रीचची ॲव्हरेज कॉस्ट म्हणजे त्या कंपनीला, त्या ऑर्गनायझेशनला किती नुकसान झालं, $4.8 million is average cost of a data breach. Average cost. This is across the globe. So याचे डेटा ब्रीचचे फायनान्शियल इम्प्लिकेशन्स खूप आहेत. त्यानंतर जनरली डेटा ब्रीचची कॉस्ट ही कंटिन्युअसली वाढत गेलेली आहे.
every year it is getting expensive by 10%, 12%, 15%. नाव ह्या डेटा ब्रीचेस जसं मी म्हटलं की हा डेटा सिक्युअर का ठेवला पाहिजे किंवा हे जे वेगवेगळे लॉज आता निघालेले आहेत ते लॉज काय मॅन्डेट करतात किंवा ऑर्गनायझेशनसाठी त्याचं इम्प्लिकेशन काय आहे, तर त्याचे फायनान्शियल इम्प्लिकेशन्स आहेत, त्याचे लीगल इम्प्लिकेशन्स आहेत, त्यानंतर त्या कंपनीचं ब्रँडिंग, त्या कंपनीचं रेप्युटेशन आहे ते सुद्धा जाऊ शकतं, बिकॉज पीपल वोंट ट्रस्ट देम. फायनान्शियल लॉसेस तर आहेतच, मेजर इश्यू आहे फायनान्शियल लॉसेस. असं इक्विफॅक्टचं आपण बघितलं, इक्विफॅक्टचं त्यानंतर त्यांनी त्यांचं जे मेजॉरिटी शेअर प्राइसेस होत्या त्या डाऊन झाल्या, सो ऑब्व्हियसली फायनान्शियल लॉसेस होते. लीगल पेनल्टीज कशा आहेत, तर आय जस्ट गिव्ह यू अ नंबर. GDPR ची जी फायनान्शियल पेनल्टी आहे ती खूप हेवी आहे. सो जर डेटा ब्रीच झाला, पर्सनल इन्फॉर्मेशन लीक झाली, तर त्या कंपनीला 20 मिलियन युरोज और 4% ऑफ देअर ग्लोबल रेव्हेन्यू ॲज अ फाईन पे करायला लागेल कस्टमर्सला किंवा इम्पॅक्टेड कस्टमर्सला आणि रेग्युलेटरी बॉडीजला. 20 मिलियन युरोज और 4% ऑफ ग्लोबल रेव्हेन्यू. इंडियाचा जो PDPL आहे तो काय म्हणतो, इंडियाच्या PDPL मध्ये जी पेनल्टी आहे डेटा ब्रीचची ती आहे 250 कोटी रुपये, 250 crores, अप्रॉक्सिमेटली $30 million. सो याच्या फायनान्शियल पेनल्टीज त्या ऑर्गनायझेशन्सला खूप हेवी आहेत. त्यामुळे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की डेटा सिक्युरिटी असली पाहिजे. जसं मी आधी म्हटलं होता की विल लिटल डीप डाईव्ह इनटू व्हॉट द इंडियन डेटा प्रायव्हसी लॉ सेज. इंडियन डेटा प्रायव्हसी लॉ जर आपण विचार केला तर त्यांनी डेटा प्रायव्हसीची डेफिनेशन त्यात दिलेली आहे. सो डेटा प्रायव्हसी रेफर्स टू अ प्रॉपर हँडलिंग, प्रोसेसिंग अँड स्टोरेज ऑफ पर्सनल इन्फॉर्मेशन that the individuals provide, ensuring that their data is only used for intended purpose. म्हणजे काय, तर तुम्ही जे कोणी तुमच्या कस्टमरची पर्सनल इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार ती प्रॉपरली कलेक्ट केली पाहिजे, ती प्रॉपरली प्रोसेस केली पाहिजे आणि प्रॉपरली स्टोअर केली पाहिजे आणि ती फक्त ज्या इंटेंडेड पर्पजसाठी म्हणजे ज्या कारणासाठी ती इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे त्यासाठीच ती वापरली गेलेली पाहिजे. That is what the data privacy law says. आणि ऑब्व्हियसली आता संपूर्ण डेटा किंवा आपलं काम जे आहे ते डिजिटल आहे, कम्प्युटराइज झालेलं आहे. नोबडी नाउअडेज गिव्स की एखादा हार्ड कॉपीज आपण फार कमी वापरतो. मोस्टली डॉक्युमेंट्स जे असतात ते सॉफ्ट कॉपीने दिले जातात. त्यामुळे त्याची रिस्क जास्त आहे तो ब्रीच होण्याची. कारण त्याचं असं आहे की प्रत्येक ऑर्गनायझेशनकडे त्या प्रकारची टेक्नॉलॉजी अवेलेबल नाही आहे. म्हणून जर तुम्ही इवन RBIचे जे सर्क्युलर्स आहेत ते सर्क्युलर्ससुद्धा मॅन्डेट करतात सायबर सेक्युरिटी रिलेटेड कंट्रोल्स लावणे. सो डेटा प्रायव्हसी रिलेटेड सायबर सेक्युरिटीचे जे कंट्रोल्स आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. त्याचे काही स्टँडर्ड्स आहेत. अपार्ट फ्रॉम PDPL डेटा प्रायव्हसी आणखी काही स्टँडर्ड्स आहेत जे RBI सारख्या गव्हर्निंग बॉडीज मॅन्डेट करतात बँकांना, कोऑपरेटिव्ह बँकांना. आणि इव्हेंच्युअली जर इंडियन गव्हर्नमेंटने जर डेटा प्रायव्हसी लॉ एन्फोर्स केला विच शुड हॅपन एनी टाईम सून, तर हे तुम्हाला सुद्धा इम्प्लिमेंट करायला लागेल. सो ॲज अ सेड पर्टिक्युलरली इंडियन PDPL मध्ये ऑब्जेक्टिव्ह त्यांनी डिफाईन केलेला आहे की कशा करता हा प्रायव्हसी ॲक्ट आणलेला आहे. बेसिकली हे एक फ्रेमवर्क आहे डेटा प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठीचं. याची ॲप्लिकेबिलिटी जी आहे म्हणजे हा कुणाला ॲप्लिकेबल आहे लॉ त्यात त्यांनी ते डिफाईन केलेलं आहे. सो थोडक्यात दिस इज ॲप्लिकेबल टू एनी ऑर्गनायझेशन विच स्टोअर प्रोसेस पर्सनल डेटा. मग ती बँक असेल, ती नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असेल, ती एखादी हॉटेल असेल,
ती एखादी पतपेढी असेल, ती एखादी कोऑपरेटिव्ह बँक असेल, ती एखादी टेलिकॉम कंपनी असेल. सो इट ॲप्लिकेबल टू ऑल हू बेसिकली कलेक्ट्स द पर्सनल इन्फॉर्मेशन. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की ज्यावेळेस तुम्ही वन्स दिस डेटा दिस प्रायव्हसी ॲक्ट इज एन्फोर्स, तुम्हाला त्या प्रत्येक कस्टमरचे कन्सेंट घ्यायला लागतील डेटा कलेक्ट करताना. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर बिझनेस बिकॉज ह्या डेटाशिवाय तुम्ही काम करू शकणार नाही. सो हा डेटा जेव्हा केव्हा तुमच्याकडे येईल, दॅट ऑर्गनायझेशन नीड्स टू एन्श्युअर की हा डेटा प्रॉपरली वापरला जातो आहे, त्याचा काही मिसयूज होत नाही आहे. नो व्हॉट आर द मिसयूज, पॉसिबल मिसयूज? मे बी एखादं फोर्ज अकाउंट ओपन करायला लोक ते वापरू शकतात, एखादं फोर्ज सिम कार्ड घेऊ शकतात, किंवा एखादा गुन्हा करण्यासाठी कोणीतरी तुमच्या डेटा वापरून सिम कार्ड घेतलं जाऊ शकतं. सो देर आर सो मेनी थिंग्स. सो याचे इम्प्लिकेशन्स भरपूर आहेत. पेनल्टीज खूप हेवी आहेत. मी आताच तुम्हाला सांगितलं की एका सिंगल डेटा ब्रीचची पेनल्टी आहे 250 कोटी अकॉर्डिंग टू द डेटा प्रायव्हसी लॉ इन इंडिया. GDPRचा जर विचार केला तर अप्रॉक्सिमेटली 20 मिलियन युरोज. इंडियामध्ये हळूहळू कसं डेटा प्रायव्हसी ॲक्ट प्रोग्रेस झाला आहे, तर पहिल्यांदा त्यांनी टेक्नॉलॉजी ॲक्ट आणलेला 1986 मध्ये. त्यानंतर IT ॲक्ट अमेंड झाला 2000 मध्ये. त्यानंतर 2011 मध्ये एक एक्सपर्ट ग्रुप फॉर्म केला गेला. 2018 मध्ये सुप्रीम कोर्टाने एक रुलिंग दिलं होतं डेटा प्रायव्हसी बद्दलचं. आणि त्यानंतर 2019 मध्ये पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल जे आहे हे ड्राफ्ट बिल त्यांनी डॉक्युमेंट करायला घेतलं. त्यानंतर 2021 मध्ये पार्लमेंटमध्ये हा इंट्रोड्यूस झाला. 2022 मध्ये तो पब्लिक कन्सल्टेशनसाठी पब्लिकली अवेलेबल करून दिला गेला होता. आणि ऑगस्ट 2023 मध्ये त्याची एनॅक्टमेंट झाली, म्हणजे तो रिलीज केला गेला फॉर्मली. दिस इज द प्रोग्रेस हाऊ इट हॅज हॅपन्ड. काही की डेफिनेशन्स आहेत डेटा प्रायव्हसी मधल्या. जो इंडियन डेटा प्रायव्हसी लॉ आहे, पर्सनल डेटा, जसं मी आधी एक्सप्लेन केलं, पर्सनल डेटा काय आहे, तर एखाद्या व्यक्तीची पर्सनल इन्फॉर्मेशन, मग त्याचा डेट ऑफ बर्थ असेल, त्याचं पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, त्याचं नाव असेल, पासपोर्ट नंबर असेल, ही संपूर्ण पर्सनल इन्फॉर्मेशन झाली. मग त्यात सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे, त्यात तुमचे रेटिना स्कॅन्स असतील, बायोमेट्रिक्स असतील, तुमची हेल्थ इन्फॉर्मेशन असेल. डेटा प्रिन्सिपल. सो डेटा प्रिन्सिपल अतिशय सिंपल आहे की हा डेटा ज्या कामासाठी कलेक्ट केलेला आहे त्या कामासाठीच वापरला गेला पाहिजे. ज्या व्यक्तीला तो ऑथोराइज आहे, ॲक्सेसेबल, त्या व्यक्तीनेच तो ॲक्सेस केला पाहिजे. दिस इज अ व्हेरी बेसिक प्रिन्सिपल. Data fiduciary is an entity which individual that determines the purpose, means of processing personal data, किंवा याला डेटा कंट्रोलर सुद्धा म्हणतात, जो ॲक्च्युली तुमचा डेटा घेत असतो. म्हणजे एखादी बँक असेल, त्या बँकचा कस्टमर डेटा, सो बँक इज अ कंट्रोलर. प्रोसेसिंग. नाव तो डेटा कसा प्रोसेस केला जातो किंवा कशासाठी प्रोसेस केला जातो. मग तुम्ही बँक अकाउंट ओपन करायला घेतात, किंवा एखादं मोबाईल सिम कार्ड तुम्ही घेतात, किंवा तुम्हाला काही लोन घ्यायचं आहे, किंवा तुम्हाला एखादी गाडी घ्यायची आहे. सो मेनी रिझन्स. बट तुम्ही ज्या कारणासाठी तो डेटा कलेक्ट करतात किंवा तुमचा पर्सनल डेटा कोणाला देतात, आयडियली इट शुड बी यूज फॉर द सेम पर्पज. आणि तो इलेक्ट्रॉनिकली ज्यावेळेस प्रोसेस होईल तो सेक्युअरली प्रोसेस केला पाहिजे. नाव याच्यात इंडिव्हिज्युअल्स म्हणजे तुमचे माझे काय राईट्स आहेत किंवा तुमच्या कस्टमरचे काय राईट्स आहेत. तर राईट टू ॲक्सेस, राईट टू करेक्शन, राईट टू डेटा पोर्टेबिलिटी अँड राईट टू बी फॉरगॉटन. थोडंसं आय जस्ट रीड दिस बिकॉज इट्स लिटल typical language in the law. Right to access. The right to access empowers individuals to obtain their personal data held by organization. This right ensures transparency, allow data principals to understand how the data is being used, giving control over their information. म्हणजे जो डेटा तुमच्याकडे किंवा तुमचा डेटा कोणाकडे किंवा एखाद्या बँकेकडे कस्टमर डेटा जो असतो, तो त्या इंडिव्हिज्युअलचा राईट आहे की त्याने ही शुड बी एबल टू नो की तो कसा स्टोअर केला आहे किंवा
त्याला त्याचा ॲक्सेस पाहिजे असेल तर तो त्याला दिला गेला पाहिजे. राईट टू करेक्शन म्हणजे एखादा डेटा चुकीचा असेल तर तो करेक्ट करणे ही त्या इंडिव्हिज्युअलची आय वुड से ऑथॉरिटी आहे किंवा त्याला तो राईट आहे. करेक्ट करणं म्हणजे काय, एखादं नाव चुकलं असेल, एखाद्याची जन्मतारीख चुकली असेल, एखाद्याचं पॅन नंबर चुकलं असेल, सो दीज इंडिव्हिज्युअल्स हॅव राईट टू गेट दॅट करेक्टेड. डेटा पोर्टेबिलिटी. सो डेटा पोर्टेबिलिटीचा अर्थ असा आहे की तो डेटा जो आहे तो मल्टिपल एंटिटीजला तो युजर देऊ शकतो, तो इंडिव्हिज्युअल तो कन्झ्युमर देऊ शकतो. राईट टू बी फॉरगॉटन. ह्याच्यात पर्टिक्युलरली तुमचा कस्टमर तुम्हाला रिक्वेस्ट करू शकतो की माझं सगळी पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्ही रिमूव्ह करा. आय डोंट वॉन्ट टू शेअर दॅट विथ एनीवन. ओके, सो दिस इज बाय Indian PDPL. These are the rights of individual. Now when I say data fiduciaries or controllers जे असतात त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, सो इव्हेंच्युअली ती तुमची असणार आहे किंवा आता बँकांची ती ऑलरेडी आहे किंवा टेल्को कंपनीची ऑलरेडी आहे. पर्टिक्युलरली मेजर इन्स्टिट्यूशन्स इन इंडिया आर ऑफकोर्स कवर्ड बाउंड बाय डेटा प्रायव्हसी टू सर्टन एक्सटेंट. तर त्यांची जबाबदारी काय आहे, तर प्रॉपर डेटा प्रोसेसिंग रिक्वायरमेंट त्याच्या टेक्नॉलॉजीज त्यांनी इम्प्लिमेंट केल्या पाहिजे. डेटा सेक्युरिटी ही इम्प्लिमेंट केलेली पाहिजे, म्हणजे डेटा एन्क्रिप्टेड असला पाहिजे. त्याच्याच रिलेटेड तुम्ही ॲक्सेस कंट्रोल्स इम्प्लिमेंट केलेले पाहिजे, म्हणजे ज्या व्यक्तीला त्याचा ॲक्सेस आहे त्यानेच ती इन्फॉर्मेशन ॲक्सेस केली पाहिजे. सो पर्टिक्युलरली डेटा सेक्युरिटी, सायबर सिक्युरिटीचे कंट्रोल्स त्यांनी इम्प्लिमेंट केले पाहिजे. आणि आता अक्रॉस द ग्लोब सगळ्या बँक, सगळे टेल्कोज, फिनटेक कंपन्याज यांना मॅन्डेट आहे सायबर सिक्युरिटी इम्प्लिमेंट करायचं. सो दे हॅव ह्यूज बजेट्स. पर्टिक्युलरली आउटसाईड इंडिया बँकांचे बजेट खूप आहेत आता सायबर सिक्युरिटीसाठीचे. ट्रान्सपरन्सी ऑब्लिगेशन. सो कंट्रोलरला एन्श्युअर करायला लागेल की तो ट्रान्सपरंटली त्या कन्झ्युमरला किंवा तो जो डेटा ओनर आहे त्याला माहीत आहे की त्याचा डेटा कशासाठी यूज केला जातो आहे. अकाउंटेबिलिटी आणि कंप्लायन्स मेजर्स. ॲज आय सेड, अकाउंटेबिलिटी ऑलवेज लाईज विथ द कंट्रोलर्स आणि त्यासाठी त्या कंट्रोलर्सनी नेसेसरी टेक्नॉलॉजीज, नेसेसरी प्रोसेसेस, फ्रेमवर्क्स हे इम्प्लिमेंट केलेले पाहिजे. There is a DPA now, so Data Protection Authority of India. This authority will govern the entire data privacy in India. तर यांचं काम किंवा यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे, तर टू बेसिकली क्रिएट अ एंटायर स्ट्रक्चर. रेग्युलेटरी एन्फोर्समेंट पॉवर्स यांच्याकडे आहेत, म्हणजे फाईन्स वगैरे सगळं. त्यानंतर डिस्प्यूट्स आणि ग्रीव्हन्सेस जे असतील ते, समजा एखाद्या कस्टमरने जर काही डिस्प्यूट रेज केला त्याच्या डेटा प्रायव्हसीबद्दल, तर हे ग्रीव्हन्सेस DPAकडे जातात आणि देन दे विल रिझॉल्व दोज इव्हेंच्युअली. कन्सेंट ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही बऱ्याचशा वेबसाईट जर आजकाल तुम्ही जर व्हिजिट केल्या तर तुम्हाला बऱ्याच वेळा मेसेज येतो, कुकीजचा मेसेज येतो की कुकी तुम्ही एक्सेप्ट करता का. कुकीज एक्सेप्ट करतात म्हणजे काय होतं आहे, तर बेसिकली तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन स्टोअर करणार ती पॉसिबिलिटी तिथं एंटर करणार ती पॉसिबिलिटी स्टोअर होऊ शकते. सो दे आर टेकिंग युअर कन्सेंट, यू आर ओके विथ इट. किंवा बऱ्याचशा फॉर्म्समध्ये की तुम्हाला माहिती लिहायचं की तुमचा डेटा आम्ही वापरू शकतो का फॉर ऑर दे टेक की काही कॅम्पेन्स तुम्हाला आले तर चालतील का. सो हा कन्सेंट खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर कंडिशन्स फॉर व्हॅलिड. सो कन्सेंटचे वेगवेगळे प्रकार आहेत. डेफिनेशन ऑफ कन्सेंट अंडर PDPL की जो डेटा सब्जेक्ट असेल त्याचा कन्सेंट असला पाहिजे, त्याचा डेटा घेताना, तो वापरताना. त्यानंतर कंडिशन्स ऑफ व्हॅलिड कन्सेंट, ती व्हॉलंटरी असली पाहिजे, स्पेसिफिक असली पाहिजे, ती तुम्हाला लिहून घ्यावी लागेल त्याच्याकडनं. इम्प्लिकेशन्स ऑफ डेटा प्रोसेसिंग अँड प्रायव्हसी. सो बेसिकली ॲज अ सेड, ज्या वेळेस एखादा कन्सेंट तुम्ही व्यवस्थित घेतला नसेल आणि जर त्याचा डेटा ब्रीच झाला तर द ऑर्गनायझेशन विल बी अंडर इमेन्स लीगल इम्प्लिकेशन अँड फायनान्शियल इम्प्लिकेशन्स. क्रॉस बॉर्डर डेटा ट्रान्सफर्स ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. क्रॉस बॉर्डर डेटा बिकॉज नाव वी आर कनेक्टेड अक्रॉस द ग्लोब बिकॉज ऑफ इंटरनेट.
द वर्ल्ड इज गेटिंग स्मॉलर. आपण आजकाल खूप इझिली आपण आजकाल अब्रॉड ट्रॅव्हल करतो किंवा बाहेरून गोष्टी आपण ऑर्डर करतो ऑनलाईन. सो आय वुड से की जग असं खूप जवळ आलं आहे. सो ऑब्वियसली जो इंडियन कन्झ्युमर असेल किंवा इंडियन सिटिझन जो असेल त्याचा डेटा जर बाहेरच्या देशात जात असेल तर तो कसा हँडल केला पाहिजे, त्याचे रेग्युलेशन्स लॉज काय आहेत, दॅट फॉल्स अंडर क्रॉस बॉर्डर डेटा ट्रान्सफर्स. आणि हे प्रत्येक कंट्रीने आपलं डिफाईन केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल सौदी अरेबिया असेल, कतर असेल, US असेल, त्यानंतर UK असेल, युरोपियन नेशन्स असतील. सो दे हॅव डिफाईन्ड देअर ओन क्रॉस बॉर्डर डेटा ट्रान्सफर्स. सो फॉर एक्झाम्पल RBIचे काही मॅन्डेट्स आहेत. सो लेट्स से गुगल पे आपण करतो, राईट. आता गुगल ही अमेरिकन कंपनी आहे, पण RBIचं मॅन्डेट आहे की गुगल पेचा जो डेटा आहे तो फक्त इंडियात असला पाहिजे. त्यामुळे गुगल पेचे जेवढे सर्व्हर्स आहेत ते बाय डिफॉल्ट इंडियामध्ये आहेत. सो क्लाउड त्यांचं जे आहे ते बाय डिफॉल्ट इंडियामध्ये आहे. सो इट इज RBI डझंट अलाव एनी फिनान्शियल डेटा टू गो आउटसाइड इंडिया. Okay, so this is related to cross border data transfer. Data breach notification. Now it is very important for each and every organization की जर एखादा डेटा ब्रीच झाला तर तो इमिडिएटली नोटिफाय केला गेला पाहिजे ऑथॉरिटीजला आणि इंडिव्हिज्युअल्सला. मग याचे नोटिफिकेशनचे काय नॉर्म्स आहेत, तर फॉर एक्झाम्पल GDPRचं आपण एक्झाम्पल घेऊया. GDPRमध्ये टाईमलाईन आहे 72 hours. सो एखादा डेटा ब्रीच झाल्यानंतर 72 तासाच्या आत तो डेटा ब्रीच हा ऑथॉरिटीजला नोटिफाय केला पाहिजे. इंडियन PDPLला नोटिफिकेशन टाईमलाईन त्यांनी अजून दिलेल्या नाही आहेत, पण समजा एखादी ऑर्गनायझेशनने तो डेटा ब्रीच रिपोर्ट नाही केला तर त्याचा फाईन आहे 200 कोटी रुपये. डेटा ब्रीचचा फाईन आहे 250 कोटी आणि डेटा ब्रीच जर रिपोर्ट नाही केला तर त्याचा फाईन आहे 200 crores. आणि हा डेटा ब्रीच कुणाला रिपोर्ट होईल, तर ऑब्व्हियसली ज्या रेग्युलेटरी बॉडीज आहेत त्यांना. इंडियामध्ये CERT-in आहे. CERT-in ही जी बॉडी आहे बेसिकली ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जे डिपार्टमेंट आहे किंवा जी मिनिस्ट्री आहे त्याच्या अंडर आहे. त्यांचा नॉर्म आहे 6 तास, 6 hours. सो 6 hours मध्ये कोणताही डेटा ब्रीच हा रिपोर्ट झाला पाहिजे. ॲज अ सेट सेन्सिटिव्ह डेटाबद्दल मी बोललो की हे सेन्सिटिव्ह डेटा जसं बायोमेट्रिक असतील, हेल्थ डेटा असेल, हा डेटा सेन्सिटिव्ह किंवा PII पर्समध्ये जातो तो. सो त्याच्या डेफिनेशन दिलेल्या आहेत की सेन्सिटिव्ह डेटा कोणता आहे, त्यानंतर तो कसा प्रोसेस केला पाहिजे किंवा प्रोटेक्शन मेकॅनिझम्स काय असले पाहिजे ते PDPLमध्ये सांगितलेलं आहे. ॲज अ सेट कॉन्सिक्वेन्सेस मी आता सांगितलं तुम्हाला. लीगल पेनल्टीज आहेत, फिनान्शियल पेनल्टीज आहेत, लीगल इम्प्लिकेशन्स आहेत. वन्स जसं मी आता आधीच सांगितलं की एकदा हा PDPL एन्फोर्स केल्यानंतर प्रत्येक ऑर्गनायझेशनला हा इम्प्लिमेंट करायला लागेल, ह्याच्याशी तुम्हाला कंप्लाय करायला लागेल. आणि बेसिकली इट विल इम्पॅक्ट मोर टू द ऑर्गनायझेशन्स जिथं डेटा कलेक्ट केला जातो, डेटा ड्रिव्हन इन्फॉर्मेशन जनरेट केली जाते. सो बँका किंवा फिनान्शियल इन्स्टिट्यूशन ह्या मेजर त्याचे आय वुड से त्याच्या अंडर जास्त येतील. याच्यात सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक ऑर्गनायझेशनसाठी एक तर हे जे फ्रेमवर्क्स आहेत हे प्रॉपर इम्प्लिमेंट केले गेले पाहिजे. मग ती बँक असेल, ती एखादी टेल्को कंपनी असेल, एखादी हॉस्पिटॅलिटी कंपनी असेल किंवा एखादी ऑनलाईन वेबसाईट असेल जी तिकीट्स बुक करते किंवा एव्हरीबडी विल कलेक्टिंग दिस डेटा. त्यानंतर
PDPLचं एक मॅन्डेट आहे की प्रत्येक ऑर्गनायझेशनने एक DPO डेटा प्रायव्हसी ऑफिसर हा अपॉइंट केला पाहिजे. इट्स अ मॅन्डेट. ती एक पोझिशन त्यांना कंपल्सरी क्रिएट करायला लावलेली आहे. आणि ट्रेनिंग अँड अवेअरनेस प्रोग्राम चालवायला लागतील. जसं मी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवला सेशनच्या सुरुवातीला, तसे अवेअरनेस प्रोग्राम्स प्रत्येक ऑर्गनायझेशनला करायला लागतात. जसं मी आधी सांगितले काही स्पेसिफिक डेटा ब्रीचेस जे होते, जसं आधारचा एक डेटा ब्रीच मी तुम्हाला सांगितलं, याचे इम्पॅक्ट्स काय झाले. त्यानंतर पब्लिक अवेअरनेस हा आता खूप वाढायला लागला आहे. तुम्हाला आता इवन फोनवर सुद्धा ज्यावेळेस तुम्ही कोणाला फोन कॉल करता तर यू हर्ड लॉट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट जे तुम्हाला सांगतात की तुम्ही तुमचा डेटा शेअर करू नका, अकाउंट नंबर शेअर करू नका, पॅन नंबर शेअर करू नका, राईट. मोस्ट इम्पॉर्टंटली ह्या ज्यावेळेस असे फ्रेमवर्क्स किंवा असे लॉज हे एन्फोर्स केले जातात, इम्प्लिमेंट केले जातात, त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं त्याच्याशी रिलेटेड टेक्नॉलॉजी. सो यू विल सी नाव लॉट ऑफ टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस. पतपेढींमध्ये अजून नसेल कदाचित, पण तुम्ही जर टॉप 5 प्रायव्हेट बँक्स बघितल्या, टॉप 5 पब्लिक सेक्टर बँक्स बघितल्या, तर त्यांचे सायबर सिक्युरिटी रिलेटेड इन्व्हेस्टमेंट खूप आहेत. त्यांच्याकडे टेक्नॉलॉजीज आहेत ज्या त्यांना हेल्प करतात टू प्रोटेक्ट डेटा. मग काही जर तुम्ही काही टर्मिनॉलॉजी जर तुम्ही ऐकल्या असतील तर फायरवॉल म्हणा, राईट. त्यानंतर तुम्ही आयडेंटिटी ॲक्सेस मॅनेजमेंटचे सोल्युशन म्हणा, राईट. सो हे त्यांनी लावलेले, किंवा सॉक, सीम, असे सर्टन टेक्नॉलॉजी. आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू मच टेक्निकॅलिटीज, पण टेक्नॉलॉजिकल एन्हान्समेंट खूप आवश्यक आहे. ऑब्व्हियसली याच्यात फ्युचर अमेंडमेंट्स होत राहतील प्रत्येक याच्यात. आणि इंटरनॅशनल कोलॅबोरेशन. सो देर आर मेनी कंट्रीज ज्या एकमेकांसोबत कोलॅबोरेट करत आहेत डेटा प्रायव्हसीसाठी. मोस्ट ऑफ दॅम. So as we sums up the session, particularly what we covered today is how important is data privacy. त्याचे implications काय आहेत, legal, financial. त्यानंतर जनरल स्ट्रॅटेजीज काय असल्या पाहिजे, आणि डेटा प्रायव्हसीचा प्रोग्रेस कसा होणार आहे, याच्यात टेक्नॉलॉजिकल एन्हान्समेंट कशी आहे, काय आहे, किती इम्पॉर्टंट आहे, आणि हा ऑर्गनायझेशनसाठी किती इम्पॉर्टंट आहे. ओके, थँक्यू. काही क्वेश्चन्स असतील, आय एम हॅपी टू आन्सर. अँड if you have college going children जे मे बी आता इंजिनिअरिंग करत असतील किंवा इंजिनिअरिंगला जाणार असतील, सायबर सिक्युरिटी इज वन ऑफ द फील्ड विच यू कॅन डेफिनेटली एक्सप्लोर, लुक ॲट. आजच्या डेटला अक्रॉस द ग्लोब जी मॅनपॉवर शॉर्टेज आहे सायबर सिक्युरिटीमध्ये ती अप्रॉक्सिमेटली 10 लाख आहे. अँड दिस इज गॉना इन्क्रीज. So cyber security could be a very good field for your kids to explore. Apart from that, AI is one, but AI is again part of cyber security as well. Any questions astil, I am happy to answer. Thank you.